अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा लोण पेटलेला आहे। अशा वेळेस शासनानं अत्यंत तातडीनं धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करायची आहे। आरक्षण द्यायचं नाही आहे, अंमलबजावणी करायची आहे आणि ते सुद्धा पुढच्या निवडणुकीत अगोदर करायची आहे। यासाठी हा सगळा समाज बांधव प्रचंड मोठ्या संख्येने आपल्या माय मावळ्यांना घेऊन या ठिकाणी आलेला आहे। त्यांची मागणी पूर्ण झाली पाहिजे या एकाच भूमिकेभोवती अख्खा धनगर समाज महाराष्ट्राचा एकवटलेला आहे। यापूर्वी देखील असे शेकडो मोर्चे निघालेले आहेत, या मोर्चाने काय फरक पडेल असं वाटतं तुम्हाला? सर, खरं तर 2013 साली पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांच्या नेतृत्वात एक अत्यंत मोठा मोर्चा निघाला होता। त्यापूर्वी सुद्धा कृष्ण पाटील साहेब असतील, एडतकर साहेब असतील, मोर्चे निघत गेलेत, काहीतरी पद्धत पडत गेलं। आज धनगर समाजाला NT3चं आरक्षण जे आहे, NT6चं आरक्षण जे आहे ते सुद्धा एक मागणी झालेली आहे। पुढचा टप्पा जो मूळ टप्पा होता तो सुद्धा तेव्हा त्यांनी मान्य केला होता की धनगराला ST आरक्षण द्यायला आम्ही बांधील आहोत। शरद पवारांपासून तर आजच्या सरकारच्या सगळ्या